Hello learners, today we are going to study about the classification of kingdom Plantae. When we say plants, what first comes into our mind? Green plants performing photosynthesis. To simplify our study, biologists have created a system used to classify living organism. आपल्या अभ्यासाला सोपं करण्यासाठी आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम बद्दल स्टडी करण्यासाठी बायोलॉजिस्टनी काय केलेलं आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय केलेलं आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाइड बेस्ड ऑन देअर सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. आता जर आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला डिवाइड करायचंय, क्लासिफाय करायचंय, वेगळ्या वेगळ्या ग्रुप्स मध्ये टाकायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे? त्यांच्या सिमिलॅरिटीज बघावे लागणार आहे, त्यांच्या डिफरन्सेस बघावे लागणार आहे आणि मग त्याच्या हिशोबाने आपल्याला काय करावं लागणार आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला डिस्ट्रीब्यूट करावं लागणार आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विथ मोर सिमिलॅरिटीज आर क्लासिफाइड इनटू वन कॅटेगरी. जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम होते त्यांच्यामध्ये ज्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स त्यांना सिमिलर वाटले, सारखे वाटले, त्यांनी एका ग्रुप मध्ये टाकलं. डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता आपल्याला बघायचंय की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये कोणत्या पद्धतीने डायव्हर्सिटी होती. डायव्हर्सिटी म्हणजे काय? भिन्नता. आणि ऑर्गॅनिझम्स मध्ये वेगळेपणा. मग त्यांचे साईज मध्ये भिन्नता आहे, त्यांची साईज वेगळी वेगळी आहे. शेप्स अँड कलर्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे शेप आणि कलर्स पण काय असतात? डिफरंट असतात. हॅबिटॅट, वॉटर ऑर लँड. हॅबिटॅट म्हणजे जिथे ते ऑर्गॅनिझम असतात, ते पाण्यामध्ये असणारे ऑर्गॅनिझम्सला ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणतात. ॲक्वॅटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणतात. लँड वरती राहणारे, सॉइल वरती राहणारे त्यांना आपण टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम्स असे म्हणतो. काही एम्फिबियन्स असतात. आता एम्फिबियन्स जे असतात ते पाण्यामध्ये पण राहू शकतात आणि जमिनीवर पण राहू शकतात. The diversity of living organism is called biodiversity. आता जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये भिन्नता आहे, वेगळेपणा आहे, त्याला आपण बायोडायव्हर्सिटी असे म्हणतो. आता इथे समोर चित्रामध्ये तुम्हाला खूप सारे फुलं दिसताय, ॲनिमल्स दिसताय. त्यांच्यामध्ये कोणामध्ये पण सारखेपणा तुम्हाला जाणवणार नाही. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता क्लासिफिकेशनचे पर्पस काय होता बघा. द पर्पज इन क्लासिफाइंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज टू मेक इट इझियर फॉर अस इन नोईंग अँड स्टडींग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता जर समजा सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला आपण एकाच ग्रुपमध्ये ठेवलं असतं, म्हणजे प्लांट्स पण एका ग्रुपमध्ये, छोटे छोटे मायक्रोब्स जे होते, बॅक्टेरिया असतील, व्हायरस असतील, अल्गे असतील, त्याच्यानंतर ॲनिमल्स असतील, त्यांना सगळ्यांना जर आपण एका ग्रुपमध्ये ठेवलं असतं तर ते काय झालं असतं? अडचणीचा भाग झाला असता, हो की नाही? मग सायंटिस्ट जेवढे पण होते त्यांनी हळूहळू ह्याच्यामध्ये स्टडीज करता करता हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे त्यांना डिस्ट्रीब्यूट केलं. आता डिस्ट्रीब्यूट केलं, मग कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन झालं त्याचं बघा. पहिलं काइंड्स ऑफ क्लासिफिकेशन किती होते बघा, किती प्रकारचे क्लासिफिकेशन होते. क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू कार्लोस लिनेस टू किंगडम क्लासिफिकेशन. आता त्यांनी टू किंगडम क्लासिफिकेशन दिलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी व्हेजिटेबलिया अँड ॲनिमेलिया हे दोन प्रकार दिले, म्हणजे प्लांट्स एका साईडला केले आणि ॲनिमल्स एका साईडला केले. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू हायकेल थ्री किंगडम क्लासिफिकेशन. हायकेल जे सायंटिस्ट होते त्यांनी थ्री किंगडम क्लासिफिकेशन दिलं. प्रोटिस्टा दिलं, प्लांट्स अँड ॲनिमल्स. अकॉर्डिंग टू कोपलँड फोर किंगडम क्लासिफिकेशन, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड animals. These were the four kingdom classification given by कोपलँड. कोपलँड हे जे सायंटिस्ट होते ह्यांनी फोर किंगडम क्लासिफिकेशन दिलं. त्याच्यामध्ये काय काय होतं? मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू रॉबर्ट एच व्हिटेकर. रॉबर्ट एच व्हिटेकर यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं आणि त्याच्यामध्ये किंगडम क्लासिफिकेशन करताना ही हॅज गिवन मेनी क्रायटेरियाज.
why living organisms should be classified into 5 kingdom classification. आता 5 kingdom classification करताना त्यांनी जे क्रायटेरिया हे बघूया. Classification according to Robert H. Whittaker and following are the criteria given by him. Complexity of cell structure. Now first thing which he has considered was the cell structure, whether the organism is prokaryotic or eukaryotic. Prokaryotic means having no definite nucleus. prokaryotic चे जे सेल असतात त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतं, पण युकॅरियोटिक सेल्स जे असतात त्याच्यामध्ये काय असतात, सेल्स असतात. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. आता कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल ऑर्गॅनिझम म्हणजे काय की ते युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर आहे. युनिसेल्युलर म्हणजे ओनली वन सिंगल सेल अँड मल्टीसेल्युलर मीन्स मेनी सेल्स. आता प्रोकॅरियोटिकचे जे सेल असतात त्यांच्यामध्ये न्यूक्लियोइड जो असतो तो काय असतो, ओपन असतो आणि तो सेल मध्येच सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असणार आहे. पण युकॅरियोटिक सेल्स मध्ये हे जे न्यूक्लियोइड असतात, न्यूक्लियस असतं, ते न्यूक्लियस मेम्ब्रेन मध्ये काय असतो, इंटॅक्ट असतो आणि सायटोप्लाझम पासून तो काय असतो, वेगळा असतो. न्यूक्लियर मेम्ब्रेन मध्ये त्याला ठेवलेलं असतं. क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू व्हिटेकर अँड देयर आर मोर criteria which we have to see. The first one is the mode of nutrition. Mode of nutrition, autotrophic. That means autotrophic means plants preparing their own food, or we can say the organisms which prepare their own food with the help of sunlight, performing photosynthesis process. Autotrophic organisms काय असतात, ते काय करत असतात, स्वतःच अन्न स्वतः तयार करत असतात. का बरं, कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नावाचं पिगमेंट असतं आणि ज्याच्यामुळे ते हीट एनर्जी जी आहे, लाईट एनर्जी जी आहे सनची, ती ऍब्सॉर्ब करू शकतात आणि त्याला कन्वर्ट करू शकतात. नंतर आहे सॅप्रोफायटिक. आता सॅप्रोफायटिक म्हणजे काय, फंगाय ऍब्सॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स. आता फंगाय जे असतात, सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम्स जे असतात ते मोस्टली कुठे येतात, डेड ॲनिमल्स असतील, डेड प्लांट्स असतील त्यांच्या बॉडीवरती ते येतात आणि त्या डेड ऑर्गॅनिझम कडून ते सगळं न्यूट्रिशन काय करत असतात, ऍब्सॉर्ब करत असतात. आता तुम्हाला माहितच आहे की पावसाळा येणार आहे. पावसाळ्यामध्ये काय होतं, एखादा समजा लाकडाचा तुकडा असं पावसामध्ये भिजत पडलेला असेल तर थोड्या दिवसांनी त्याच्यावरती काय येतं, बुरशी येते. बुरशी येते म्हणजे काय, मशरूम सारखे प्लांट्स येतात, पण ऍक्च्युली ते मशरूम नसतात, ते काय असतात, फंगाय असतात. आणि ते काय असतात, सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे ते डेड ऑर्गॅनिझम कडून त्यांचं न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करत असतात. मग हेटरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स काय असतात, ते अदर ऑर्गॅनिझम्स कडून न्यूट्रिशन घेत असतात. मग त्याच्यामध्ये ॲनिमल्स मध्ये प्लांट्स कडून पण घेऊ शकतात आणि वेगळ्या दुसऱ्या ऑर्गॅनिझम्स कडून पण न्यूट्रिशन घेऊ शकतात. लाईफस्टाईल. आता त्यांची लाईफस्टाईल काय आहे, वेदर दे आर प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स और डिकम्पोजर्स. ते प्रोड्युसर्स आहेत का, कन्झ्युमर्स आहेत का, डिकम्पोजर्स आहेत का, हे पण आपल्याला बघावं लागतं. हे काय होते, हे 5 मेन पॉइंट्स होते की ज्याच्याने आपल्याला समजेल की क्लासिफिकेशन करताना रॉबर्ट एच व्हिटेकरांनी काय काय लक्षात ठेवलं होतं. त्याच्यानंतर आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप, म्हणजे प्रोकॅरियोटिकचा रिलेशनशिप युकॅरियोटिकच्या ऑर्गॅनिझम सोबत आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सचा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मधला जो रिलेशन आहे तो पण एक बेसिक क्रायटेरिया ठरला होता क्लासिफिकेशन करताना. त्यांनी जे 5 किंगडम क्लासिफिकेशन केलं होतं ते बघूया. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आता प्रोकॅरियोटिक असतात, युकॅरियोटिक असतात.
लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये प्रोकॅरियोटिक असतात अँड युकॅरियोटिक असतात. आता जर समजा आपण प्रोकॅरियोटिक घेतले तर ते काय आहे, त्याच्यामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स येतात. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये पहिला आहे किंगडम मोनेरा. त्याच्यानंतर युकॅरियोटिक जर आपण घेतले तर ते दोन पार्ट्स मध्ये डिवाइड आहे. इट इज डिवाइडेड इंटू टू पार्ट्स, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स अँड multicellular organisms. Now unicellular organism is divided into kingdom Protista, and multicellular organisms are again divided into two parts, with cell wall and without cell wall. Now with cell wall it includes kingdom Fungi and kingdom Plantae. Without cell wall it includes kingdom Animalia. Now these are the 5 kingdoms given by Robert H. Whittaker. Now basis of classification. आता क्लासिफिकेशन करतानाचा मेन बेस काय होता तो आपण बघूया. आता प्लांट किंगडम क्लासिफाय करताना सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी काय ठरवलं की त्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यूज आहेत की नाही, सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज ऑर नॉट फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. व्हॅस्क्युलर टिश्यूज जे असतात, व्हॅस्क्युलर टिश्यूज मध्ये कोण येतं, झायलम अँड फ्लोएम. हे कशासाठी मदत करत असतात की प्लांट्स मध्ये जे फूड आहे, वॉटर आहे ते ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, म्हणजे रूट टिप पासून तर एपेक्स पर्यंत न्यूट्रिशन नेण्याचं काम, वॉटर नेण्याचं काम, फूड नेण्याचं काम झायलम आणि फ्लोएम करत असतात. मग हे व्हॅस्क्युलर टिश्यूज प्लांट्स मध्ये आहे की नाही, हा पहिला क्रायटेरिया होता. दुसरा, एबल टू बॅर सीड्स ऑर नॉट. त्या झाडाला, त्या प्लांटला सीड्स येऊ शकतात की नाही येऊ शकत, हा पण एक क्रायटेरिया होता. सीड्स आर कव्हर्ड इन फ्रुट्स ऑर नॉट. जर त्यांना सीड्स येतात, पहिलं काय होतं, ज्यांना सीड्स येत नाही असे प्लांट्स आणि ज्यांना येतात असे प्लांट्स. पण आता जेव्हा सीड्स येतात, मग ज्या प्लांट्स मध्ये सीड्स येतात मग त्याच्या सीड्स कव्हर्ड आहे का नाही, हे पण एक क्रायटेरिया होतात. नंबर ऑफ कॉटिलिडॉन्स इन सीड. आता प्लांट्स जे असतात त्यांच्यामध्ये कॉटिलिडॉन्सच्या बी आहेत की नाही. कॉटिलिडॉन्स म्हणजे काय, जे बी असतं. आता एक्झाम्पल मध्ये आपण जर समजा शेंगदाणे घेतला, शेंगदाण्याला आपण जर ओपन केलं तर त्याच्या दोन पार्ट्स मध्ये, इक्वल पार्ट्स मध्ये आपण डिवाइड करू शकतो की नाही. मग तो जे इक्वल पार्ट्स आहे, तो जो सीड्सचा जे पार्ट्स तुम्ही बघताय त्याला आपण कॉटिलिडॉन असे म्हणतो. लक्षात आलं. प्लांट किंगडम क्लासिफिकेशन. आता 1883 मध्ये इचलर हे जे बॉटनिस्ट होते त्यांनी प्लांट किंगडमला 2 सब किंगडम्स मध्ये डिवाइड केलं, क्रिप्टोगॅम्स अँड फनारोगॅम्स. आता क्रिप्टोगॅम जे होतं ते अगेन डिवाइडेड इनटू 3 डिव्हिजन्स, थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. आता सब किंगडम फनारोगॅम्स जे होतं ते अगेन दोन ह्याच्यामध्ये डिवाइड केले होते, जिम्नोस्पर्म्स अँड एंजिओस्पर्म्स. जिम्नोस्पर्म्स अँड एंजिओस्पर्म्स. आता एंजिओस्पर्म्स जे होते परत 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केले, डायकॉटिलिडॉन्स अँड मोनोकॉटिलिडॉन्स. डायकॉटिलिडॉन्स म्हणजे ज्याच्यामध्ये 2 कॉटिलिडॉन आहेत ते, आणि मोनो म्हणजे काय, सिंगल असतात ते. हा जो प्लांट किंगडमचा क्लासिफिकेशन होतं ते आपण बघितलं. आणि हे कोणी सांगितलेलं आहे आपल्याला, 1883 मध्ये इचलर हे जे सायंटिस्ट होते ह्यांनी आपल्याला दिलेला. बरं, आता आपण बघितलं प्लांट किंगडम 2 पार्ट्स मध्ये डिवाइड आहे. सब किंगडम क्रिप्टोगॅम्स अँड फनारोगॅम्स. आता क्रिप्टोगॅम जो होता त्याचा पहिला डिव्हिजन आहे थॅलोफायटा. आता थॅलोफायटा म्हणजे काय, थॅलस म्हणजे काय, विदाउट स्टेम, रूट्स, लीव्स. म्हणजे
हे जे ह्या डिव्हिजन मधले जे प्लांट्स आहे त्यांना थॅलस नाहीये. थॅलस म्हणजे काय? स्टेम नाहीये, रूट्स नाहीये, लीव्स नाही. आणि फायटॉन म्हणजे काय? प्लांट्स. They are usually found in moist or wet places, mainly in water. आता हे जे प्लांट्स असतात हे बेसिकली कुठे आलेले आहे? मॉइस्ट प्लेसेस वरती येतात, म्हणजे पाण्यामध्ये जास्त शक्यतो येतात. These are divided into two subdivisions. आता थॅलोफायटा हे परत सब डिव्हिजन मध्ये डिवाइड केलं जातं, अल्गे अँड फंगाय. अल्गे आर ऑटोट्रॉपिक इन नेचर आणि त्याच्यातल्या अल्गाय जो आहे तो ऑटोट्रॉपिक आहे. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय? फोटोसिंथेसिस प्रोसेस करू शकतात. अल्गे जे आहे ते युनिसेल्युलर आहे, मल्टीसेल्युलर आहे अँड मायक्रोस्कोपिक ऑर लार्ज. हॅबिटॅट काय त्यांचं? फ्रेश वॉटर अँड सॅलाइन वॉटर. आता हे जे थॅलोफायटाचे जे ऑर्गॅनिझम्स आहे ते मोस्टली फ्रेश वॉटर मध्ये पण येऊ शकतात आणि सॅलाइन वॉटर मध्ये पण येऊ शकतात. ते युनिसेल्युलर असतात, मल्टीसेल्युलर असतात, मायक्रोस्कोपिक पण असू शकतात, त्याच्यापेक्षाही मोठे असू शकतात. आता असा हे जे स्ट्रक्चर्स आहे हे तुम्ही कुठे बघता? आता पाऊस पडणार आहे, तुमच्या प्रत्येकाच्या घराच्या शेजारी कुठे ना कुठे तरी तुम्हाला थोडंसं शेवाळ दिसणारच आहे आणि हे शेवाळच एका पद्धतीचं काय असतं? अल्गे असतं. बॉडी इज सॉफ्ट अँड फायबर. हे जे प्लांट्स असतात थॅलोफायटाचे त्यांची बॉडी कशी असते? सॉफ्ट असते आणि फायबरस असते. रिझर्व फूड इज जनरली स्टार्च. त्यांच्यामध्ये जे फूड रिझर्वड आहे ते कसं असतं? स्टार्च सारखं असतं आणि स्टार्चच्या फॉर्म मध्येच प्रेझेंट असणारे. अल्गे. अल्गेचे एक्झाम्पल कोणतं आहे? स्पायरोगायरा अँड उल्वा. हे स्पायरोगायराचं चित्र तुम्हाला दाखवलंय आणि हे कशाचं आहे? उल्वाचं आहे. एक्झाम्पल फंगायचे एक्झाम्पल काय आहे? ईस्ट आणि माउथ. ईस्ट अँड माउथ. नेक्स्ट आहे डिव्हिजन ब्रायोफायटा. ब्रायोफायटा म्हणजे काय? ब्रायो मीन्स मॉस अँड फायटा मीन्स प्लांट. आता ह्या पद्धतीचे तुम्हाला शेवाळ मी मगाशीच सांगितलं की जे ग्रीन अल्गे सारखं येतं पावसाळ्यामध्ये भिंतींवरती, पायऱ्यांवरती, नाहीतर आपले जे ओटे असतील, ओटा घराच्या समोर ओटा बनवलेला असतो त्याच्यावरती पण हे ग्रीन कलरचे सबस्टन्स येतात. हे काय असतात? मॉस सारखे स्ट्रक्चर आहे. हे बघा, थोड्या दिवसांनी जेव्हा त्यांच्यामध्ये वाढ होते तर अशा पद्धतीचं त्याचं स्ट्रक्चर असतं. आणि आता जर पावसाळा चालू झाला आहे, तुमच्या घराशेजारी असं कुठेही शेवाळ आलं असेल तर ते काढू नका, ते थोडंसं मोठं होऊ द्या. मोठं झालं की तुम्हाला अशा पद्धतीने ते मॉस तिथे दिसतील. द ग्रुप ऑफ प्लांट्स इज कॉल्ड एम्फिबियन्स. आता ब्रायोफायटाचे जे ऑर्गॅनिझम असतात, प्लांट्स असतात, त्यांना एम्फिबियन्स म्हटलं जातं. एम्फिबियन्स का बरं म्हटलं जातं? कारण ते मॉइस्ट सॉइल म्हणजे ओलसर मातीमध्ये येतात, पण त्यांना रिप्रोडक्शन करण्यासाठी, डिव्हिजन होण्यासाठी त्यांना वॉटरची गरज असते. प्लांट्स आर थॅलॉइड. त्यांचे जे प्लांट्स आहे ते काय आहे? थॅलॉइड टाइप मध्ये असतात, मल्टीसेल्युलर असतात. थॅलॉइड मीन्स व्हॉट? त्यांच्यामध्ये स्टेम नसेल, रूट्स नसतील, लीव्स नसतील. मल्टीसेल्युलर आहे अँड ऑटोट्रॉपिक आहे. रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. ते रिप्रोड्यूस होताना कसे होतात? स्पोर फॉर्मेशननी होतात. बॉडी इज फ्लॅट, रिबन लाईक लॉंग, विदाउट स्टेम अँड लीव्स. हे जे ऑर्गॅनिझम्स आहे ते काय असतात? फ्लॅट्स असणारे, रिबन लाईक असणारे, विदाउट स्टेम अँड लीव्स. They do not have a true vascular tissue containing lignin. त्यांच्यामध्ये ट्रू व्हॅस्क्युलर टिश्यूज नाही, म्हणजे झायलम आणि फ्लोएम असे स्पेसिफिकली प्रेझेंट
नाहीये, पण त्यांच्यामध्ये काय असतात, लिग्निन असतं, ते ट्रान्सपोर्टेशन साठी हेल्प करतात. Although some have specialized tissues for transportation of water, पण काहींमध्ये स्पेशलाइज्ड टिश्यूज प्रेझेंट असतात ज्याच्याने ते वॉटर ट्रान्सपोर्ट करू शकतात. इथे एक्झाम्पल आहे मर्चेंटिया, फुनेरिया, अँथ्रोसेरॉस, रिक्सिया. हे 4 एक्झाम्पल आहे ब्रायोफायटाचे. थॅलोफायटाचे एक्झाम्पल्स आपण काय बघितलं, ईस्ट बघितला, माउल्ट बघितला, उल्वा बघितला आणि स्पायरोगायरा बघितला. आणि आता ब्रायोफायटाचे एक्झाम्पल कोणते, मर्चेंटिया, फुनेरिया, अँथ्रोसेरॉस अँड. आता पुढचं डिव्हिजन आहे टेरिडोफायटा. टेरिडोफायटा. आता टेरिडोफायटाचे हे जे ऑर्गॅनिझम आहे, प्लांट्स असतात, हे तुम्ही प्रत्येकाने कोणाच्या ना कोणाच्या घरासमोर बघितलंच असेल. यांना आपण शक्यतो काय म्हणून घेतो की शोचे प्लांट्स जे असतात, आपण शोचे प्लांट्स म्हणून आपल्या दारासमोर लावतो, ठेवतो कुंड्यांमध्ये छोट्या छोट्या, त्याला आपण काय म्हणतो, टेरिडोफायटा ग्रुप्सचे फर्न्स असतात ते मोस्टली. टेरिडोफायटास आर द फर्स्ट ट्रू लँड प्लांट्स. त्यांना आपण फर्स्ट ट्रू लँड प्लांट्स पण म्हणतो. दे आर सीडलेस, डू नॉट बेअर फ्लावर्स अँड फ्रुट्स. त्यांना ते सीडलेस असतात, फुलं येत नाही, फ्रुट्स येत नाही. स्पोरोफाइट्स हॅव ट्रू रूट्स, स्टेम्स अँड लीव्स. हे जे प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये रूट्स असतात, स्टेम्स असतात आणि लीव्स पण असतात. हॅव टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. ह्यांच्यामध्ये टिश्यूज असतात जे फूड आणि वॉटर ट्रान्सपोर्ट करण्यास मदत करतात. स्पोर्स हेल्प इन रिप्रोडक्शन विच आर ऑन बॅक साइड ऑफ देअर लीव्स. आता हे जे प्लांट्स असतात मोस्टली स्पोर फॉर्मेशननी रिप्रोडक्शन करत असतात, म्हणजे डिवाइड होत असतात. आणि ते जे स्पोर्स असतात ते कुठे प्रेझेंट असतात, इथे हे पानाच्या खाली ब्लॅक ब्लॅक स्पॉट्स तुम्हाला दिसताय. हे ब्लॅक स्पॉट्स काय सांगताय की हे काय आहे, स्पोर्स आहे. हे काय आहे, स्पोर्स आहे. आणि ह्याच्या मदतीने त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं. रिप्रोड्यूस असेक्शुअली, स्पोर फॉर्मेशन. आता असेक्शुअली जेव्हा रिप्रोडक्शन होतं तेव्हा स्पोर फॉर्मेशननी होतं आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये झायगोट फॉर्मेशननी होतं. एक्झाम्पल मध्ये नेफ्रोलेपिस, लाइकोपोडियम अँड पेट्रिस. हे काय आहे, कोणाचे एक्झाम्पल्स आहे, टेरिडोफायटाचे एक्झाम्पल्स इथे. आता आपण इथे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट किंगडम बघितलं, त्याच्यामध्ये फक्त सब किंगडम क्रिप्टोगॅम्स आपण बघितलेले आहे. पुढच्या स्लाइड मध्ये आपण सब किंगडम फेनॅरोगॅम बघूया.